अरुणोदय लेबर सोसायटी घोटाळा, बनावट सह्या अंगठ्यांचा आरोप, न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा। सुरगाणा तालुक्यातील साजोळे येथील अरुणोदय मजूर सहकारी संस्था मर्यादित प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले असून बोरगाव येथील रहिवासी अलका अरविंद दुसाणे यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे। अनेक वर्षांपासून तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आंदोलनादरम्यान तुषार पोद्दार यांनी अत्यंत गंभीर आरोप करत सांगितले की अरुणोदय लेबर सोसायटीचे कथितपणे बनावटीकरण करण्यात आले असून मयत व्यक्तींच्या नावाने खोट्या सह्या आणि बनावट अंगठ्यांचे ठसे वापरून संस्थेचे हस्तांतरण करण्यात आले। या संपूर्ण प्रकरणात काही शासकीय अधिकाऱ्यांचेही संगनमत असल्याचा आरोप त्यांनी करत संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। पोद्दार यांनी सांगितले की या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून यापूर्वीही आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता, मात्र प्रशासनाने केवळ आश्वासनांची पूर्तता केली, प्रत्यक्ष कारवाई केली नाही। त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचा दावा त्यांनी केला। अलका दुसाणे यांनी यापूर्वी अनेक वेळा विविध शासकीय कार्यालयांकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्याचा दावा केला आहे, मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याने त्यांना पुन्हा आमरण उपोषण सुरू करावे लागल्याचे त्यांनी सांगितले। त्या वयोवृद्ध असून उच्च रक्तदाब, मधुमेह आणि थायरॉईडच्या आजाराने त्रस्त असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे। दरम्यान उपोषणस्थळी आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे। तुषार पोद्दार यांनी पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत काही व्यक्तींनी उपोषणस्थळी येऊन दमबाजी केल्याचा आरोप केला आहे। तसेच 112 क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर घटनास्थळी आलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना समज देण्याऐवजी स्वतःला आणि आपल्या वडिलांना अवाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणामुळे सहकारी संस्थांच्या कारभारातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनाने आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला अखेरचा इशारा देत स्पष्ट केले आहे की पुढील 2 दिवसात या प्रकरणात ठोस आणि कायदेशीर कारवाई झाली नाही तर आत्मदहन करण्यात येईल। अरुणोदय लेबर सोसायटीचे बनावटीकरण केलेले आहे। मयत माणसाच्या खोट्या सह्या अंगठे घेऊन ती सोसायटी पारस जाधव, ज्योती गणेश जाधव यांनी ती त्यांच्या नावावर केलेली आहे आणि यामध्ये यार ऑफिसच्या काही अधिकारी, काही सहाय्यक निबंधक ऑफिसचे अधिकारी यांच्या संगमताने ती सोसायटी त्यांच्या नावावर केलेली आहे। आज मी या ठिकाणी 4 वेळा आमरण उपोषण केलं, त्यानंतर एकदा आत्मदहन पण केलेलं आहे। पण त्यांनी मला दरवेळेस फक्त लेखी आश्वासन दिले, दर महिन्याला आम्ही गुन्हा दाखल करू, पण त्यांच्यावर कोणाचा राजकीय काही वरद हस्त आहे का काय आहे असं मला काही कळत नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्याने ही सोसायटी घेतलेली आहे तो एक मटका किंग म्हणून आहे, गणेश पाटील हा हातगडचा। त्याच्यामुळे सर्व पोलीस डिपार्टमेंट हा त्यांच्या बाजूने आहे। पहिल्याच दिवशी आम्ही ज्यावेळेस उपोषणाला बसलो त्यावेळेस 10 ते 15 गुंड इथे त्याने पाठवले। पोलीस डिपार्टमेंटच्या समोर PI देशमुख साहेबांनी सुद्धा त्या गुंडांना काही न करता मला शिवीगाळ केली, अशी तक्रार मी कर्णिक साहेबांना केलेली आहे। कर्णिक साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करतो असं मला आश्वासन दिलेलं आहे। आणि आज रोजी सुद्धा माझ्या सासूबाईंना त्यांनी बळजबरी दवाखान्यात घेऊन आज पण हे उपोषण हे करण्याचा प्रयत्न केला, खंडित पाडण्याचा प्रयत्न करत होते पोलीस लोक। SP ऑफिस स्वामी साहेबांना भेटायला गेलो असल्यामुळे तिथून आलो, त्यानंतर इथे माझ्या सासूबाईंना बोलवलं। आज रोजी मी उपोषणकर्त्यांच्या बाजूने असं बोलत आहे की 2 दिवसापासून त्यांनी अन्न पाणी कुठलेही काही घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बाजूने मी आज बोलतोय। जोपर्यंत त्या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी आमच्या सासूबाई या उपोषणाला ठाम आहे। प्रशासनाकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। या पुढील आपली भूमिका काय असणार आहे? या पुढील भूमिका अशी आहे, जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे। समोरचा व्यक्ती हा मटका किंग आहे, त्याच्याकडे भरमसाठ पैसा आहे, मग त्याने पैशाचा वापर करून
ते काही दिले असतील, त्याच्यामुळे अधिकारी लोक त्याच्या बाजूने बोलले. त्या गुंडांना काही कारवाई केली नाही. आम्ही 112ला फोन केलेला होता, तर ते गुंडां इथे बसतात त्यांच्यासमोर आम्हाला शिवीगाळ केली. त्याची क्लिपसुद्धा आमच्याकडे आहे. अधिकारी त्यांना न बोलता ते आम्हाला शिवीगाळ केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? मला एकच अपेक्षा आहे, जी सोसायटीने ज्यांनी बनावटीकरण केलेले आहेत, जे अधिकारी आहेत, चेअरमन वाईस चेअरमन आहेत, अजून कोणी काही दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी सारखा गुन्हा दाखल करावा, हीच आमची मागणी आहे, बाकी काही नाही. सर्वसाधारण नागरिकांना असा संदेश देऊ की आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, सर्वसाधारण माणसाचं हे काम राहिलेलं नाही आहे. मी 3 ते 4 वर्षापासून या कार्यालयात चक्रा मारतोय. आत्तापर्यंत माझा किती खर्च काय झाला हा मलाच माहिती आहे, कारण की 3 ते 4 वेळा इथे माझं उपोषण झालं. 101 वेळा इथे माझ्या चक्रा मारल्या गेल्या. फक्त आश्वासन देतात, काहीतरी चाटा मारतात, आत्ता करतो उद्या करतो, हा अहवाल आला नाही तो अहवाल आला नाही. त्यांचे सर्व अहवाल आहेत माझ्याकडे, ते मी पुराव्यानिशा देणार आहे. अरुणोदय मजूर सहकारी संस्था नेमक्या कोणत्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहे आपल्या कार्यालयात? अरुणोदय मजूर बांधकाम व दळणवळण सहकारी संस्थेची बनावट सभासद झाल्याबाबतची तक्रार प्राप्त झालेली आहे. त्यात चौकशी अहवालाच्या आधारे आम्ही सरकारी वकिलांचं मार्गदर्शन घेण्यासाठी जे मार्गदर्शन मागितलं होतं ते मार्गदर्शन आज आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याचा अभ्यास करून आम्ही त्यावर योग्य तो निर्णय घेणार आहोत. अलका दुसने यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहे. या तक्रारींवर आतापर्यंत काय कारवाई झाली आहे, काय सांगा? त्यांच्या तक्रारीवर चौकशी अहवाल आलेला आहे आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 11 अन्वये सभासदत्व ठरवण्यासंबंधीची सुनावणी ही सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सुरगाणा या कार्यालयामध्ये सुरू आहे. सध्या चौकशी कोणत्या टप्प्यावर आहे आता सध्या? सुरुवातीला 2 सुनावण्या झालेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या सुनावणीला कोणीच हजर नव्हते आणि दुसऱ्या सुनावणीला काही सभासद हजर आहेत. आता आपण तिसरी सुनावणी ही 21 जुलै 2026 रोजी ठेवलेली आहे. दोषी आढळल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांवर कोणती कायदेशीर कारवाई होऊ शकते? जर ते सभासदत्व त्यांचं सिद्ध करू शकले नाही तर सभासदत्व रद्द होऊ शकते. तक्रारदारांना न्याय मिळवण्यासाठी आपले कार्यालय कोणती पावलं उचलणार आहे? कलम 11 अन्वये आपण त्यासाठीच सुनावणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सुरगाणा या कार्यालयात सुरू आहे. या प्रकरणाचा निकाल साधारण किती दिवसात लागेल, याबाबत काय कालमर्यादा काय असू शकते? या बाबतीत आपण ज्यांना जेही सभासदांना सुनावणीसाठी नोटीसद्वारे बोलवलं आहे त्या सर्व सभासदांचे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जे कागदपत्र सादर केले आहे त्यानंतरच तो निकाल देता येईल. या गोष्टीसाठी आपल्याला नैसर्गिक न्यायतत्वाचे पालन करून सर्वांना योग्य ती संधी देणे गरजेचे आहे.